आपल्या आजूबाजूला कितीतरी लहान मुलं दिसतात, हो ना, रस्त्यावर खेळणारी, शाळेत जाणारी. कधी विचार केलाय की त्यांचं भविष्य खरंच सुरक्षित आहे का? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की आपला देश भारत आपल्या मुलामुलींचं संरक्षण नेमकं कसं करतो आणि यातून आपल्या देशाची मूल्य कशी दिसतात हेही पाहू. आता बघा, भारत म्हणजे अब्जावधी लोकांचा देश. इथे मुलांची संख्याही प्रचंड आहे. मग इतक्या सगळ्या मुलांच्या हक्कांचं रक्षण करणं हे काही सोपं काम नाहीये, बरोबर? मग ही एवढी मोठी जबाबदारी नक्की घेतो तरी कोण? कोण आहे तो पहारेकरी जो या मुलांच्या हक्कांसाठी उभा राहतो? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एका खास संस्थेमध्ये. एक अशी संस्था जी खरं तर प्रत्येक मुलासाठी एका पालकासारखी उभी राहते. पाहूया तर, कोण आहे ही संस्था? तर ही आहे ती संस्था, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग. आपण सोप्या भाषेत NCPCR म्हणूया. आता ही एक वैधानिक संस्था आहे. याचा अर्थ काय? म्हणजे या संस्थेला थेट कायद्याने अधिकार दिलेले आहेत आणि तिचं काम एकच आहे: भारतातल्या मुलांचं संरक्षण करणं, त्यांना वाढायला मदत करणं आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणं. बरं, मग NCPCRचं ध्येय काय आहे? ते अगदी स्पष्ट आहे. त्यांचं मुख्य काम म्हणजे हे पाहणं की देशातले सगळे कायदे, नियम, धोरणं ही मुलांच्या हक्कानुसार आहेत की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे 18 वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलासाठी लागू होतं, कोणताही भेदभाव न करता. ठीक आहे, मग ही इतकी महत्त्वाची संस्था तयार कशी झाली आणि यात कोण कोण लोक काम करतात? चला, आता या आयोगाची स्थापना आणि त्याची रचना कशी आहे तेच बघूया. ही गोष्ट 2 टप्प्यात घडली. सगळ्यात आधी 2005 साली संसदेने एक कायदा पास केला, बाल अधिकार संरक्षण आयोग कायदा. हाच या संस्थेचा कायदेशीर पाया ठरला. आणि मग ह्या कायद्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्च 2007 मध्ये NCPCRची स्थापना करण्यात आली. आता या आयोगाची रचना बघा, ती खूप विचारपूर्वक केलेली आहे. यात एक अध्यक्ष असतात, ज्यांना मुलांच्या कल्याणाच्या कामाचा खूप मोठा अनुभव असतो. त्यांच्यासोबत असतात 6 सदस्य. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 6 सदस्यांपैकी कमीत कमी 2 महिला असणं बंधनकारक आहे. यामागे विचार हाच आहे की मुलांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहिलं जावं. आणि ही संस्था सरकारच्या कुठल्या विभागाअंतर्गत येते? तर NCPCR थेट केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यामुळे होतं काय की धोरणं ठरवताना आणि ती लागू करताना एक सूत्र तर राहते. चला, आयोगाची रचना तर आपण समजून घेतली, पण त्यांचं रोजचं काम कसं चालतं, म्हणजे नक्की काय करतात ते मुलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी, पाहूया. आयोगाच्या कामाचे 4 मुख्य भाग आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिलं, ते देशातले कायदे आणि नियम तपासतात की ते मुलांसाठी योग्य आहेत की नाही. दुसरं, बाल हक्कांशी संबंधित कायद्यांचा अभ्यास करून सरकारला त्यात काय सुधारणा करता येतील याचा सल्ला देतात. तिसरं, समाजात बाल हक्कांविषयी जागृती निर्माण करतात. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे बाल अत्याचार, बालमजुरी किंवा मुलांची तस्करी अशा गंभीर प्रकरणांमध्ये ते थेट हस्तक्षेप करतात. आणि आयोगाचे अधिकार इथेच संपत नाहीत. शिक्षण हक्क कायदा म्हणजे आपला RTE ॲक्ट किंवा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणारा पॉक्सो कायदा, अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या कायद्यांची अंमलबजावणी नीट होतेय की नाही यावर ते लक्ष ठेवतात. इतकंच नाही तर बालन्याय कायद्याला मदत करणं आणि जी मुलं खूप कठीण परिस्थितीत आहेत त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हेही त्यांचंच काम आहे. बरं, आतापर्यंत आपण NCPCR काय आहे आणि ते काय करतं हे सगळं पाहिलं. पण या सगळ्याचा अर्थ काय, म्हणजे ही संस्था आपल्या देशासाठी इतकी आवश्यक का आहे? हे जे वाक्य आहे ना, ते NCPCRच्या कामाचं सार सांगतं. यामागचं मूळ विचार असा आहे की मुलांचे हक्क सार्वत्रिक आणि अखंड आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक मुलाला जन्मापासूनच काही हक्क मिळतात आणि हे हक्क त्याच्याकडून किंवा तिच्याकडून कोणीही कधीही काढून घेऊ शकत नाही. आणि हाच विचार आयोगाच्या प्रत्येक कामात दिसतो. त्यांच्यासाठी एकच नियम आहे आणि तो अगदी सोपा आहे: 18 वर्षांपर्यंतचं प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. त्याचं संरक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. मग तो मुलगा असो व मुलगी, तो कुठेही राहत असो किंवा कोणत्याही परिस्थितीत असो, काही फरक पडत नाही. आणि हे सगळं काही फक्त कागदावर नाहीये. याचं सगळ्यात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे हा नंबर 1098. हा आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर, एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर, जिथे संकटात असलेलं कोणतंही मूल किंवा त्यांच्यासाठी कोणीही फोन करून थेट मदत मागू शकतं. विचार करा, हे किती मोठं काम आहे.
तर आज आपण पाहिलं की NCPCR आपल्या देशातल्या मुलांसाठी किती महत्वाचं काम करतं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. आपल्या आजूबाजूच्या मुलांच्या संरक्षणासाठी आपण एक समाज म्हणून काय करतो? कारण जेव्हा आपण मुलांच्या हक्कांचा विचार करतो, तेव्हा खरं तर आपण आपल्याच समाजाच्या आणि देशाच्या भविष्याचा विचार करत असतो, नाही का?